युतीकरता सकारात्मक उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकतात. बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या सोबत जाण्यासाठी विचारसरणीचा अडसर असल्याचे स्पष्ट. हैदराबाद गॅझेटरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआरला आव्हान. 2 जनहित याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल. जीआर रद्द करण्याची मागणी. मराठ्यांना कुणबी ठरवण्यापेक्षा ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलं पाहिजे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांची सूचना. एससीबीसी मधलं आरक्षण टिकणार नाही असाही दावा. मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा सुद्धा लवकरच मुंबईमध्ये महामोर्चा. 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसींचा मोर्चा होण्याची शक्यता. राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. सीआरपीएफचं मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींना तक्रारीचं पत्र. राहुल गांधी प्रोटोकॉल पाळत नसल्याचा दावा. आपचे खासदार संजय सिंह जम्मू काश्मीरमध्ये नजरकैदेत. कारवाईच्या नंतर संजय सिंह आक्रमक. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लांच्या समोर गेटवर चढले. आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध. 14 सप्टेंबरला महिला आघाडी रस्त्यावर उतरून करणार आंदोलन. राज्यातील हजारो घरांमधून पंतप्रधान मोदींना पाठवणार सिंदूर. संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी. सरसंघचालकांच्या 75च्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी लिहिला विशेष लेख. भागवतांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवरती टाकला प्रकाश. दिल्लीत आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक. आफताब आणि सुफियान अशा अटकेतल्या दहशतवाद्यांची नावं. हत्यार आणि स्फोटकी ताब्यात. मोठ्या गटाचा भाग असल्याचा संशय. सोलापूरमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा कहर. 24 तासात 118 मिलीमीटर पावसाची नोंद. घरात पाणीच पाणी.